आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नमस्कार मास्तर. नमस्कार नमस्कार. मी प्रमोद सरकार, तुमच्या वॉर्डातला नगरसेवक. ओळखतो मी तुम्हाला कोण नाही ओळखणार. माझ्या जवळच्या लोकांकडनं कळलं तुमची तब्येत ठीक नाही. तुमचं हार्टचं ऑपरेशन आहे, म्हटलं भेटूया. या ना, या आत या. हां बसा. असे होते. बसा बसा. या साहेब बसा. बोला, काय म्हणताय? डायरेक्ट मुद्द्याचाच बोल. तुमच्या ऑपरेशनचा खर्च, हॉस्पिटलचा खर्च आणि औषध गोळ्यांचा खर्च आम्ही करणार, म्हणजे आमच्या निधीतून करणार. भाऊ एक फोटो घेतो. हा आणि बसा बसा बसा. काय तुम्ही मला मदत म्हणून ही जी काही रक्कम देऊ करताय ती मदत मी काही स्वीकारू शकत नाही. अहो पण का? भाऊ स्वतः घेऊन आलेत, घ्या की. जरा शांत राहा. मास्तर तुम्ही बोला. काय आहे प्रमोद साहेब, राजकारणातला सगळा पैसा कुठून कुठे कसा फिरतो आणि कसा मिळतो हे आजकाल सर्वसाधारण माणसांसुद्धा याची कल्पना असतेच, नाही का? तुम्ही असं कसं बोलू शकता? आमचे भाऊ त्यातले नाहीयेत. सांगितलं ना, शांत राहा, एक शब्दही बोलू नका. सॉरी भाऊ. मास्तर तुम्ही समजतात असा करप्ट पॉलिटिशियन मी नाहीये. जे काही आहे ना ते हृदयापासून. आपलं तन मन धन स्वतः आपणच. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की तुम्ही मला ही जी काही एवढी मोठी रक्कम देऊ करताय ती तुमच्या स्वतःच्या गंगाजळीत ना? हो, म्हणजे पक्षाने मध्ये स्कीम राबवली होती हेल्थ रिलेटेड, त्यातले आणि थोडेसे लोकांच्या टॅक्समधले आहेत हे. म्हणूनच मला असं म्हणायचं आहे की हे सगळे पैसे तळागाळातल्या लोकांसाठी, त्यांच्या कल्याणासाठी वापरायला हवेत ना. ते मी माझ्या उपचारासाठी त्याचा वापर करून घेणं मला काही योग्य वाटत नाही. मास्तर तुम्हालाही गरज आहे आणि गरजवंतांना मेडिकली सपोर्ट करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि तरीही मला ही मदत नको. हे सगळे पैसे ज्या समाजाच्या विकासासाठी वापरायला हवे त्यांच्यासाठी ते वापर. आता माझं वय बघा, माझे आता कितीसे दिवस उरले आहेत. त्यापेक्षा असे काही तरुण असतील की ज्यांना या मदतीची खरंच गरज आहे, त्यांच्यासाठी ते सगळे पैसे वापरा. आणि मी तर म्हणतो एका माणसासाठी वापरण्यापेक्षा एखाद्या हॉस्पिटलसाठी वापरा, कुठल्या तरी वैद्यकीय योजनेसाठी वापरा. पण ही सगळी मदत मी माझ्या उपचारांसाठी तुमच्याकडनं घेणं हे का मला पटत नाही. बाबा ते जर म्हणतायत तर तसं. अवे जरा थांबशील, जरा थांब. नाही नाही प्रमोद साहेब, त्यावेळी तुमचा खरंच मनापासून आभारी आहे आम्ही. काय आयुष्यभर आम्ही काही तत्व पाळलेली आहे आणि कोणाचा जास्तीचा एक नया पैसा कधी घेतलेला नाही. मग आता थोडक्यासाठी हे सगळे माझ्या तत्वानं मुरड कशासाठी घालायची आहे, नाही का? तुम्ही खरंच, मी तुमचा खरंच खूप आभारी आहे. तुम्ही एवढ्या लांबून माझ्या मदतीसाठी म्हणून इथपर्यंत आला. पण मी काही तुमची ही मदत स्वीकारू शकत नाही.
त्यामुळे खरंच माफ करा मला. हा बरं, मला ना जरा आमच्या क्लासला जायचं होतं, तर मी निघतो. पण तुम्ही थांबा, तुम्ही थांबा, कारण पहिल्यांदा तुम्ही आमच्या घरी येता, चहा पाणी घेतल्याशिवाय जायचं नाही. हां त्यांच्या चहा पाणीचं बघा. हो. चला मुक्ता, चला बाबा, चला येतो. हां साहेब, धन्यवाद. आलोच. चला अजिंक्यराव. आमचे बाबा खूप मानी आहेत. ते स्वतःपेक्षा दुसऱ्यांच्या गरजेचा जास्त विचार करतात. त्यामुळे प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. ताई, मला काही राग आला नाही. उलट एका सॉलिड माणसाला भेटल्याचा आनंद झाला. काय ना, लोक आमच्याकडे मदतीसाठी शिफारस घेऊन येतात, आम्ही त्यांना मदत करतोय, खुश होतात. वाडकर मास्तर पहिला माणूस आहे ज्यांनी स्वतःहून मदत नाकारली आणि चांगली कल्पनाही दिली. आणलं पाहिजे त्यांना. चला येतो. आणि पुढे मागे काही मदत लागली तर जरूर कळवा. एक पैशाची नाही, कुठलीही मदत असो. हे माझं कार्ड आहे, केव्हाही कॉल करा. धन्यवाद. येतो. ओळख राहू द्या. येतो. प्रतीकने इथे का भेटायला बोलवलं आपल्याला? काय माहित नाही, अचानक फोन आला, बोला पटकन या. आकाश, आता आपल्याला पूर्ण वेळ बाबांसोबत थांबायचं आहे. आपण दुकानातली सगळी कामं पटापट आवरूया. नवीन काम काही घेऊ नकोस. हां, जे आहे ते संपून आपण जास्तीत जास्त वेळ बाबांसोबत थांबू. दादा पण खूप काळजी वाटते रे.